गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा
Thank you.
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा अध्याय वेद प्रतिपाद्याय जय जय सो
प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग हा काला प्रकरणातील आहे. आणि खऱ्या अर्थाने कुठलाही कार्य असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, सप्ताह असू द्या, तो 7 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, नाही तर 7 दिवसाचा असू द्या, नाही तर शेवटी 1 दिवसाचा असू द्या महाराज, पण त्याचं शेवटी सार्थक जे असतं ना महाराज, ते शेवटी काल्यात असतं. पहा, एखादं मंदिर जर आम्ही बांधलं, किती मोठं मंदिर बांधलं, याच्यात त्याचं पूर्णत्व नसतं महाराज. त्या मंदिराचा ज्या दिवशी कलश स्थापना होते ना महाराज, कलश स्थापना ज्या दिवशी होतो ना महाराज, त्या दिवशी त्याचं पूर्णत्व होत असतं. तसंच या ठिकाणी आपल्या या दत्तनगर सोसायटी असं म्हणून महाराज, दत्तनगर सोसायटी मध्ये किती वर्ष आहे? तिसरं, 3 वर्ष, 4थं वर्ष यंदाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती आणि भगवंताची कृपा, जर भगवंताची कृपा झाली ना महाराज, आत्मिकता या ठिकाणी पाहायला भेटते. ही कुणाची कृपा आहे बरं? गुरु दत्तात्रेयांची कृपा आहे महाराज. या कृपेने खऱ्या अर्थाने हे सगळं चालत आलेलं आहे. इथलची ही सगळी सात्विक मंडळी आहे महाराज. आता कशी आहे? सात्विक आहे, भगवत भक्त झालेली आहे. म्हणून या ठिकाणी या कॉलनीतील सर्वांना बरं का, कुणाचाही नाव उल्लेख नाही, कुणाचाच नाव उल्लेख नाही. कारण का, तर सगळे अंग सारखे असतात, सगळ्याची किंमत सारखी असते. तुम्ही म्हणणार कसं काय महाराज? एखादा जर वृक्ष असेल, वृक्ष त्याच्या मुळ्या श्रेष्ठ, खोड श्रेष्ठ, का फांद्या श्रेष्ठ, का त्याला येणारे डगळे श्रेष्ठ, का त्याला येणारे फुलं श्रेष्ठ, का त्याचं फळ श्रेष्ठ? हा, मुळ्या श्रेष्ठ. आणि जर ते वर वाढत नाही तर मुळ्याचं काय करायचं? जर ते मस्त बहरलेला वृक्ष आहे पण त्याला फळच नाही आलं तर काहीच कामाचं नाही. मग खोडे मोठमोठे येतं, फांद्या मोठ्या येतं, पानच नाही. काय करता महाराज? म्हणून या कॉलनीमध्ये येत ना महाराज, सर्व प्रकारची माणसं आहेत. पहा, कुणी झाडू मारताय, कोणाची आर्थिक परिस्थिती आहे, सहकार्य करताय. इथं कमी जास्त कोणी कोणाला लेखायचं नाही महाराज. आणि यारे यारे लहान थोर, यात्री म्हणते मारी वार, रावी कार, नलगीची यारे यारे लहान थोरण, याती भलती नारी नर. श्रीराम प्रभूंना लंकेत जायचं होतं आणि सेतू बांधायचा प्रसंग पुढे आला. ज्या ज्या वानरांना जेवढा जेवढा तो दगड पेलवतोय ना महाराज, त्यांनी तेवढा तेवढा आणला आणि श्रीराम प्रभूंचं नाव टाकून त्याच्यामध्ये टाकला. तो दगड तरंगत चालला महाराज. परंतु त्या 2 दगडाच्या मध्ये जी सांद राहत होती ना, ती भरण्यासाठी मोठा दगड कामाचा का बारीक? कपच्या कुपच्या त्याच्यापेक्षा रेती गरजेची आहे का नाही? आणि मग मला सांगा, त्या खारुताईने फुफट्यात लोळावं आणि तो फुफटा नेऊन सोडावा महाराज, तो सुद्धा कामाला महाराज. तिलाही आशीर्वाद मिळाला. मग तुम्ही आम्ही जर झाडून घेतलं तर आशीर्वाद मिळणार आहे का नाही? मग ज्याला शारीरिक श्रम देतात त्यांनी शारीरिक श्रम द्यावं, ज्याला आर्थिक सहाय्य करतात त्यांनी आर्थिक करावं, ज्याला कोणी ज्ञानाचे 2 शब्द असतील तर ज्ञानाचे 2 शब्द सांगावेत. हे सगळं तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गदारोळी आनंदे आपल्याला हे आनंदाने करायचंय महाराज. आणि खऱ्या अर्थाने गुरु दत्तात्रेयाच्या कृपेने आपल्याला खरंच या कॉलनीमध्ये खूप मोठा आनंद मिळाला आहे महाराज. आणि ह्या आनंदाच्या निमित्ताने आपला हा सप्ताह चालू आहे महाराज. कशाच्या? आनंद म्हणजेच देव, त्यांच्या निमित्ताने आपलं हे कार्य चालू असतं. आणि कालच खऱ्या अर्थाने गुरु दत्तात्रेयांचा जन्म उत्सव झाला महाराज.
आता त्या जन्म उत्सवाचं प्रवचन सुद्धा आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण कुलकर्णी महाराज यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी विवेचन केलेलं आहे महाराज. काल सुंदर अशी प्रवचन रूपी सेवा झाली असंही त्या ठिकाणी ऐकायला मिळालं महाराज. तुम्हाला धन्यवाद. आणि आज खऱ्या अर्थाने कालचा जन्म झालेला आहे. बरं देव जन्माला येतो का हो? हा नाही, तरी जन्म साजरा करतो आम्ही. देव येतो अवताराला. पक्की ऐका बर का. देव काय करतो? अवताराला. धर्म रक्षावया सुंदर असं प्रमाण दिलं महाराज. भगवंत हा भक्ताच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी ज्यावरती ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्या त्या वेळेला देव अवतार घेतो महाराज. कोण? एकनाथ बाबांच्या षष्टीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम करतो महाराज. पण नाथ बाबा काय आहे? शांती नावाचा गुण जो एक्स्ट्रा आहे भरपूर, बाकी सगळं आहे, पण ती शांती थोडी तरी यायला पाहिजे का नाही? आली पाहिजे. एवढंच नाही महाराज, आम्ही ज्ञानोबा माऊलींची त्या ठिकाणी समाधी सोहळा करतो महाराज. आत्ताच पाठीमागे झाला. मग ती समाधी सोहळा करतो म्हणजे माऊलीतलं ज्ञान थोडं तरी आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. तुकोबारायांचं वैराग्य आम्हाला मिळालं पाहिजे. यासाठी साधूच्या पुण्यतिथी आम्ही साजऱ्या करतो महाराज. आणि सर्वजण इथे येतात महाराज. कोण? जीवालाही यावं लागतं, पण त्याच्या कर्माने यावं लागतं. कर्माचे भोग भोगावे लागतात, जावं लागतं. मग सर्वजण येतात. मग आल्यानंतर जो तो इथे जन्माला आल्यानंतर आनंद मिळतो का दुःख मिळतं? हा, अहो पण सुरुवातीचा थोडासा विचार करता आनंद आहे ना महाराज. आपल्याला एखादा मुलगा झाला, आनंद आहे का दुःख आहे? मुलगा झाला याचा काय करतो साजरा आपण? आनंद साजरा करतो महाराज. पण तो आनंद टिकणार आहे का न टिकणार आहे? हा, म्हणजे नाशिवंत आनंद आहे. आपण जन्माला आलो तर आपला आनंद टिकणार आहे का? नाही महाराज. तसा जर देव प्राप्त झाला, आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, बोला आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, आनंदो रे आजी आनंदो रे, सभाया व्यंजनी अवघा परमानंदो रे, सभाया व्यंजनी अवघा परमानंदो रे, आनंदो रे आजी
शादी शांत हे विषयांचं सुख आहे. पहा बरं का, जे मधीच निर्माण होतं त्याला शादी म्हणतात. शादी आहे बरं, हे टिकणार आहे का? टिकणार आहे? हे टिकत नाही महाराज, हे नाश पावतं. माऊलींची ओवी सांगतो, उपजेते नासे नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पहा काय सांगितलंय, जे जन्माला येतं ते एक ना एक दिवस नाश पावतं. मग आपल्याला जे सुख होतं ते विषयांचं सुख येतं का परमनंटली सुख मिळतं? विषयाचं सुख टिकून आहे का? याचे समसुख वेगळाची वाहुले, याचे समसुख वेगळाची वाहुले, विषयाचे सुख वेगळाची वाहुले, विषयाचे समसुख वेगळाची वाहुले. अभ्रासी कामुनी गाय गया, अभ्रासी कामुनी गाय गया. बेगडाची बाहुली आणि आभ्राची सावली जाईल नाही आहे, नाशिवंत सुखे. गाडी घेतली मला, पंक्चर झाली. आता दुःख मावळलं महाराज, ते आनंद टिकत नाही, मावळत मावळत जातो. तसं याला काय म्हणलं, शादी शांत म्हणजे हे निर्माण झालं आणि परत शांत झालं म्हणजे मावळलं. हा एक सुखाचा प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आहे शादी अनंत. शादी अनंत म्हणजे ते ब्रह्मज्ञान. जर साधकाला ब्रह्मज्ञान जर झालं तर एक तर ते निर्माण झालं, मिळालं, प्राप्त झालं. काय म्हणजे उदयाला आलं. कोण? ब्रह्मज्ञान. ज्याला ब्रह्मज्ञान झालं तर समाधी अवस्था स्थिर आहे महाराज, शांत आहे. असो ऐसा कोठे आठवती नाही, असो ऐसा कोठे आठवती नाही. असो ऐसा कोठे आठवती नाही. ही गावी देई भोजा, ही गावी देई भोजा. त्या कंसाला मारण्यासाठी त्या कंसाकडून तेवढं पातक सुद्धा व्हायला पाहिजे ना. मग मला सांगा, त्या ठिकाणी कृष्णाला जन्माला यायचं आहे आणि तो पण कुणाच्या पोटी जन्माला येणार आहे? देवकीच्या. कोणाच्या? देवकीच्याच पोटी देव जन्माला येतो. देवकीच्या पोटी कधीच नाही. देवकीला कधी मान खाली घालावी लागते. जी देवकी आहे ना महाराज, तिलाच आनंद प्राप्त होत असतो. आणि वसुदेवाच्या, कोणाच्या? देवकी आणि वसुदेवाच्या. आणि महाराज कथा अशी आहे की देवकी आणि वसुदेवाचा विवाह झाला आणि कंस काय करत चालला? कंसाची सावत्र बहीण आहे. कोण? देवकी. आणि देवकीची त्या ठिकाणी वरात घेऊन निघालेला आहे. कोण? कंस. आणि ती वरात चाललेली असताना अकस्मात आकाशवाणी झाली. वरात काय म्हटली? अरे कंसा, जिचा तू विवाह केलास ना, अरे तिच्याच पोटी तुझा कर्दन का जन्माला येणार आहे, तो पण आठवा आहे, आठवा. अरे ती वाणी ऐकली कुणी? कंसानं. आणि कंस म्हणला असा
भगवान कृष्णाने त्या ठिकाणी वसुदेवाला सांगितलं, तुम्ही मला लवकर घेऊन चला. कुठे? त्या गोकुळामध्ये ज्ञान, तिथं माया उपजलेली आहे, तिला इथं घेऊन या. कुठं? इथं घेऊन या. तेव्हा महाराज अरे तुला जो वधवणारा तो माझ्या आधी. हा, त्या ठिकाणी सांगितलं तो गोकुळा. कंसालाही कळलेलं आहे महाराज, पण तो आता इतक्यात थोडा पाठीमागे जातो. आणि आता मात्र भगवान श्रीकृष्ण कोणाच्या घरी आहेत? नंदाच्या घरी आहेत महाराज, यशोदेपाशी आहेत महाराज. आणि मात्र तिथे आता तो कृष्ण जन्माला आलेला आहे. आणि सकाळी त्या ठिकाणी काय झालं महाराज? गलबल व्हायला लागली. याची गोष्ट तिच्या कानात, तिच्या कानात ती गोष्ट तिच्या कानात जायला लागली. आणि गोकुळातल्या नर नारी कोणी पाळणे म्हणतंय, दत्ताच्या पाळण्याला कोणी दोरीला धरून झोका देतंय, कोणी बाहेरून पाळणे म्हणतंय. महाराज, काल आम्ही आनंद घेतला की नाही? नाही घेतला पाळण्याचा आनंद? कोणाला गाता येत होते त्यांनी पाळणे गायले. कोणी फुगड्या खेळल्या का नाही? नाही. कोणी रांगोळ्या काढल्या का नाही? काढ्या महाराज. इतका आनंद गोकुळात जसा त्यांनी लुटला, तसा आम्ही सुद्धा कालपासून परत आजपर्यंत आनंद लुटतोय महाराज. करती कथा, गाती गाणे. आमच्याकडेही कथा चालू आहेत. कालच महाराजांनी प्रवचन केलं, आजही कीर्तन चालू आहे का नाही? म्हणजे या ठिकाणी आम्ही तो आनंद घेतोय महाराज. पण हा आनंद घेतो, पण पहा तुम्ही आम्ही एकमेकाकडे जर पाहिलं तर आपण काही काळापुरतं पाहतो, तेवढ्या पुरतं ते काय झालं का, थोडं समाधान झालं का परत आपल्याला ती वस्तू पाहावं वाटत नाही. बघा काय होतं, एकदा पाहिलं, एकदा झालं की ते झाले मध्ये हरी पहिल्यांदा आलेलं भारी भारी आहे का नाही? आहे का नाही? नेहमी म्हणलं थोडस हे होतं मला. बरं तसं आपल्याला होतं. पण मला सांगा, दत्त मंदिरात आल्यानंतर मी कालच दत्त मंदिरात जाऊन मूर्ती पाहिली, मला आता परत पाहण्याची इच्छा नाही, असं आहे का? बरं रोज नवा आनंद महाराज. मागच्या वेळेस आलो, दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, वेगळं वाटलं. आता मध्ये येऊन गेलो, दत्ताच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, वेगळंच वाटलं. आणि आज पाहत अधिक प्रसन्न महाराज. मला सांगा, हे सुख वाढत का कमी होतं? कोणचं सुख आहे हे? भक्ती सुख आहे. भक्ती सुख हे वाढत असतं. सुखाचे प्रकार ऐका, पहा बर का. काय सुखाचे प्रकार? भक्ती सुख जे आहे ते वाढत जात, पहा बर का. आणि ज्ञानाचं जे सुख असतं ना महाराज, ते स्थिर राहत, पहा बर का. आणि जे विषयाचं सुख आहे ते मावळत असतं, पहा बर का. म्हणून ज्ञान आणि भक्ती, पहा बर का मी काय बोलतोय. ज्ञान आणि भक्ती जर ही वेगवेगळी जर राहिली तर पहा, ज्ञान जर भक्तीला सोडून जर ज्ञान प्राप्त झालं तर अहमपणा निर्माण होतो. जिथं भक्ती राहत नाही, ज्ञान आहे, तिथं काय होतं? अहमपणा निर्माण होतो. आणि ज्या भक्ती बरोबर ज्ञान नाही तिथं भेद वाढतो. काय काय? जिथं ज्ञान नाही तिथं भेद वाढतो. म्हणून भक्तीशिवाय ज्ञान नको. ज्ञानाचे भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा.
सांगा तुम्ही आम्ही एवढे जण एकत्र आलो, आपल्यामध्ये प्रेम आहे म्हणून एकत्र आलो का प्रेम नाही म्हणून? हा? आहे, आपल्याला खऱ्या अर्थाने प्रेमाने एकत्र आणलं. तुम्ही जर उद्या माझ्यावर प्रेमच नसेल, लय ज्ञानी असेल मी तिकडं बोलत नाही महाराज. एखादा वेडा जरी असेल ना महाराज, पण जर प्रेम असेल ना महाराज तर आवर्जून बोलून घेतं माणूस. हे प्रेम महत्वाचं आहे. देव कुणावर प्रेम करतो? आपल्यावर प्रेम करतो. पांडुरंगा वेळोवेळा, पांडुरंगा म्हणण्यापेक्षा वेळोवेळा मला तुला नेहमी सतत पाहावंसं वाटतं, तुलाच पाहावंसं वाटतं. तो भगवान परमात्मा आहे महाराज. ज्याने त्याला एकदा डोळ्याने पाहिलं ना महाराज तर त्याला परत त्यालाच पाहावंसं वाटतं. त्याला कार्यासाठी. आणि कंसाला कळलंय महाराज आपला वैरी गोकुळात, कारण आजचं कीर्तनच ते केले देवे गोकुळी. आजच्या कीर्तनात ते चरित्र उच्चारावं लागतं महाराज. म्हणून त्या ठिकाणी आता भगवान कृष्ण रांगतायत, खेळतायत. परंतु हे कंसाला कळलंय आपला शत्रू कुठं आहे? गोकुळात आहे. आणि त्याला संपवण्यासाठी पहिला पैजेचा विडा घेतला तो पुतना मावशीने. आणि पुतना मावशी संपवण्यासाठी आली. मावशीचं रूप धारण करून आली. वेशेदेशी गोड गोड बोलू लागली. ती म्हणली मी हिला कधी ओळखत नाही, तरी म्हणली मी तुमची लांबची बहीण आहे. आणि घरात आली महाराज. कृष्णाला जवळ घेतलंय, स्तनपानाला घेतलंय, कारण वेळ कमी आहे, पटपट घ्यायचंय. का स्तनपानाला घेतलंय? भगवंत म्हणला असं आहे का? विष भरून आली आहेस का? हा, मग ते विषही पेला, दूधही पेला, आणि शेवटी सगळं रक्त प्राशान केलं महाराज. आणि ती पुतना मावशी असणारी राक्षसीन त्या ठिकाणी तिचा सुद्धा त्या ठिकाणी काय केला, मात्र तिलाही मोक्षच दिला महाराज. कुणाला? त्या पुतना मावशीला संपवलं. त्याच्यानंतर बाबा भट्ट आला, त्याची फजिती केली महाराज. बकासूर आला, त्याची त्या ठिकाणी वध केला महाराज. अशी अनेक संकटावर संकट आली महाराज. तर प्रथम सर्वांना धन्यवाद देतो. तसंच आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी जे आपल्याला मृदंग म्हणून लाभले असे आपले हरिभक्त परायण कृष्णाजी सपकाळ या ठिकाणी सुंदर असा पखवाद वाजवतात. त्यांची आपल्याला साथ लाभली, त्यांनाही धन्यवाद देतो.
आणि आपल्याला जी सुंदर गायक लाभली महाराज, लई पैसे देतात लोक, लई गायक आहेत महाराज, पण डोक्याच्या वरून जात असेल तर काय कामाचं आहे. हा, अशी सुंदर गायक त्या ठिकाणी आपल्याला लागले. आपले कुलकर्णी महाराज असतील, पालवी महाराज असतील, मते मामा असतील, आता नाव थोडी लक्षात राहत नाही. मस्त बहिणी मंडळ ढोल समस्त बंदी मंडळ धवन वस्ती हे सर्व याचा काळा महाराज. ही सगळी हिरे आहेत महाराज, हे लांब नाहीत, पण माणसाला जवळच्या दगडाची किंमत नसते. जवळची माणसं आहेत ना महाराज, काय कमी महाराज, गायक करतात, गायन करतात. आत्ताच महाराज इथं सुंदर अशी पेटी वाजवतात महाराज. क्लासिकलला काय करतात, जो स्वर काढतात त्या स्वराला महाराज मागता तिकडे गेला तर त्याला बी आणतात. महाराजांच्या गावचे हा? ठोंबरे महाराज. अरे बापरे, काय ठोंबरे महाराज, मगर महाराजांच्या गावचे, मगर महाराजांच्या गावचे ठोंबरे महाराज. पहा इतकी सुंदर, पुढे काही क्लास केला असेल नसेल माहित नाही, क्लास पण नाही म्हणतात महाराज. आणि मला सांगा, एवढं रत्न आपल्या जवळ आहे का लांब आहे? जवळ आहे, पण आपण कुठले पाहतो? हा, जवळ आहेत महाराज रत्न ही सगळी. एवढी गायक मंडळी सुंदर या ठिकाणी आहे, पक्वादी आहेत. पहा, बाबांनी खरं पाहिलं तर या वयामध्ये थोडस बसावं, चिंतन ऐकावं, किंवा बाकी विना घेतला ना महाराज. विना घ्यायचा लोकांना कंटाळा आहे. कंटाळा काय ह्याचा? विना घेण्याचा सुद्धा. अहो, नारदजीची भूमिका आहे महाराज. हा, त्या विना घेऊन आता 2-2.25 तास झाले महाराज. किती तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही 7च्या पुढे कीर्तन का नेलं, तर तुम्ही 6:30 चालू करा, 5:30 वाजवले चालू करायला. मी 2 तासाच्या पुढे गेलो आहे का नाही. त्या ठिकाणी आज 2 तास झाले. त्या साबळे महाराज, गोपाळ महाराजांचे मित्र. कोणाचे? गोपाळ महाराजांचे मित्र. गोपाळ महाराजांचे मित्र साबळे महाराज. वा, तुम्हाला धन्यवाद महाराज, परिचय झाला, धन्यवाद तुम्हाला. आणि आमची ही सर्व गायक मंडळी, बाबांचं नाव राहून गेलं. गांगर्डे महाराज. कुठलीही गोष्ट मध्ये जर राहिली तर ती व्यवस्थित राहते, आणि आती केलं तर त्याचा स्फोट सुद्धा होत असतो. म्हणून लय अतिशय भानगडीत पडायचं नाही, कुठं जास्त कमी पण राहायचं नाही, आणि मध्यस्थितीला मात्र आनंदाने आपला कार्यक्रम चालू द्यायचा महाराज. अशा प्रकारे सर्वांचं सहकार्य लाभलं. सर्वजण या ठिकाणी गोड्या गोविंदाने राहतात. कार्यक्रमामध्ये सर्वजण त्या ठिकाणी साथ देतात. म्हणून सर्वांना एकदा धन्यवाद देतो, आणि आपल्या सेवेला या ठिकाणी
या मंदिराचं काम सुरू करायचं होतं त्यावेळेसपासून त्यांचा शब्द आहे की तिथल्या कुठल्याही कामासाठी आम्हाला कधीही बोलवा आणि कधीही हजर राहू. आणि त्याचप्रमाणे ते दरवेळेला त्यांचा दिलेला शब्द पाळतात आणि या दिवशी सेवेसाठी हजर राहतात. त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे मला तुमचं. त्याचप्रमाणे आमच्या इथे अजून एक म्हणजे सुभाष महाराज. यावेळेस महाराज तुम्ही जसं मगाशी सांगितलं की एवढे सवंगडी असल्याशिवाय या गोष्टी पूर्ण होत नाही. तसंच आहे, एवढा कार्यक्रम करायचा म्हटलं की सगळे सवंगडी लागतात, त्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळं जसं म्हणतो आपण की कार्यक्रम आज दिसतंय इथं सगळं हे सगळं रूप, हे रूप ज्यावेळेस उभा राहते ते उभा राहण्यामागे पण खूप जणांचा हात असतो. माईकवर बोलणाऱ्यापेक्षा माईकच्या मागे उभा राहणारे हे खूप मोठे असतात. त्यामुळं आमच्या कॉलनीची जेवढीही कुटुंब आहे खरंच मनापासून त्यांचेही खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. कारण की त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. खरंच त्या कुटुंबात म्हणजे एक एक कुटुंब आहे, त्या कुटुंबात जी साथ आहे ती काम करण्यासाठी, त्यामुळे काम होतंय आणि होत नाही. त्याचप्रमाणे आज जसं महाराजांनी मला सांगितलं, महेश भाऊचं पण एक अनुभव सांगतो. त्यांना आज विसरले होते ते आपल्याला, आज खरंच विसरले होते. पण फोन होऊन बरेच दिवस झाले. दरवेळेप्रमाणे आपलं ठरलेलं असतं, महेश भाऊंना आणि फोन आलेला असतो. ते काय म्हणतात की येणार आहे, आपण पण विसरलो, त्यांना परत बोलणार. हा, त्यांनी ते पण सांगितलं नाही ना. पण सवयच अशी लागली ना, माणसांनी सवयच अशी लावली की आपल्या माणसांनी की काय फोन करायची गरज नाही. म्हणजे अक्षरशः त्यांचं एक उदाहरण सांगतो महेश भाऊचं, कारण खरंच हा आवाज पोहोचवण्याचं काम त्यांचं आहे. म्हणून एक उदाहरण सांगतो की फोन केला मी त्यांना, पहिला फोन केला, म्हणलं तुम्हाला यायचंय आज अशा ठिकाणी, ठीक आहे म्हणून येऊ. आणि काहीतरी रविवारी बोलावं लागतं म्हणून मी त्यांना म्हणलं, ते म्हणले कोणता ऍडव्हान्स, मला काही लागत नाही म्हणून तिथे यायला. मी त्या दिवशी मी आता कायम स्वरूपी ध्यानात ठेवलेलं आहे, आमचा सप्ताह झाला की इथं कार्यक्रमात जायचं. त्यामुळं त्यांचे पण आपल्यावर कायमच अशी श्रद्धा आहे. असे महेश भाऊंचे भाई खरंच मनापासून आभार, प्रत्येकाचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सर्व जे परिसरातील नागरिक असतील त्या नागरिकांचेही खूप सहकार्य आहे. धन्यवाद महाराज. यानंतर आपल्याला जी 7 दिवस पायरानाची जी सेवा दिलेली आहे असे आपले शिंदे महाराज यांनाही मी विनंती करतो तुम्ही तुमचा सत्कार स्वीकारायचा आहे. आणि मी दबुरकर काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर आजच्या कीर्तनामध्ये जी वादक म्हणून जे आपल्याला लाभले होते असे आपले कृष्णाजी सत्कार यांनाही मी विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. आदित्यकर काकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर जे
त्यानंतर सुंदर असे गायक जे लाभले होते आपल्याला डोलेगावचे पालवे महाराज यांनाही मी विनंती करतो त्यांनीही त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपल्या धवनवस्तीचे मते मामा यांनाही मी विनंती करतोय त्यांनीही त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्यानंतर आपल्या वस्तीचे भजनी मंडळ केंद्र मामांना मी विनंती करतोय त्यांनीही त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार कुठे कागद यानंतर सुभाष महाराज तुम्हाला पण विनंती आहे तुम्ही पण साबळे महाराजांना पण विनंती करतो तुम्ही तुमच्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. पवार काका तुम्ही सत्कार करायचा. त्यानंतर मते मामा सातो काका तुम्ही सत्कार करा. त्यानंतर यानंतर आपल्याला जे महेश भाऊंनी सिस्टीमची सेवा दिली महेश भाऊंना पण विनंती आहे सिस्टीमसाठी तुमचाही सत्कार तुम्ही स्वीकारायचा आहे. गुजर काका त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. द्यायचं त्यांना या पुढे या मला समोर दिसत नाही म्हणून मला नाव घेतात. त्यानंतर आपल्याला 4 वर्ष आले आपण कार्यक्रम करतो. आमचे मित्र आहेत तुषार वाकळे हे आपल्याला त्यावेळापासून त्यांनी पण असंच तुमच्यासारखा शब्द दिलेला आहे पाण्याचे जार ते कधी हजर नसतात पण आज वेळेला आहेत म्हणून त्यांना पण विनंती त्यांनीही त्यांचा सत्कार स्वीकारावा. सुभाष महाराज तुम्ही त्यांचा सत्कार करा. पाण्याचं काम पुण्याचं काम त्यांचा सत्कार तुमचा. यानंतर आज जे अन्नदान आपण होतंय ते आपल्या कॉलनीतील जाधव कुटुंब जाधव काका आणि काकूंना विनंती करतो त्यांनी पण समोर यायचे. त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकार करायचा आहे. महाराज तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. आज या ठिकाणी जे काही म्हणजे आता चालू आहे कार्यक्रम हा यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. महाप्रसादाचा कार्यक्रम तिथेही मी या ठिकाणी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यामध्ये आमचे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर असतील, दीपालीताई बारस्कर असतील, संपतदादा बारस्कर असतील, त्यानंतर आमच्या सहकार्य असतो रोज विचारणा असते रोज पाठपुरावा असतो आणि या कार्यासाठी आपले नगरसेवक सागर दादा बोर्डे असतील सर्वच म्हणजे चुकून जर नाव राहिलं असेल तर क्षमा पण सगळ्यांचं खूप सहकार्य असतं. त्याच्या सहकार्यामुळे आज आपण हे कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात करू शकतो आणि या ज्या आज नगरच्या सुधारणा होत आहेत किंवा नगरचे नाव आज जायचे.